सर्वात आधी सर्व ताईंना घटस्थापनेच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी घटस्थापना. तर अगोदर मी पुरणपोळ्या बनवण्यासाठी कुकरला डाळ लावत आहे. म्हणजे पुरण बनत राहील तोपर्यंत मी देवपूजा करून घेते, कारण आज भरपूर वेळ लागणार आहे. थोडंसे आमक नको, तसं तरी मी आज थोडंसं लेट उठलेले आहे. म्हणजे साफसफाईची कामं मॉर्निंगलाच मी करून घेतलेली आहे, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि आंघोळ झाल्यानंतर अगोदर नंबर आहे पुरणाचा. म्हणजे डाळ कुकरला लावते, डाळ शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो, मग नंतर यामध्ये गूळ साखर टाकून आपल्याला पुरण तयार करायचं असतं. तर पुरणासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ घरी बनलेली आहे, त्यामुळे 1-2 साल आहेत म्हणून 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेतलं. डाळीच्या डबल पाणी टाकलेलं आहे आणि डाळ मी शिजत ठेवलेली आहे. आणि इकडे बाबांचं पिण्याचं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर डाळ शिजत आहे, पाणी गरम होत आहे, तोपर्यंत मी देवपूजा करते. आणि घटस्थापनेची जी ही सामग्री आणलेली पूजेची ते मी साईडला ठेवलेली आहे, कारण अगोदर मी रोजची देवपूजा करून घेणार आहे. म्हणजे जी रोजची कामं आहेत ते अगोदर आवरून घेऊ आणि मग मी घटस्थापना करायला सुरुवात करणार आहे. घटस्थापना कुठं करणार आहे तर इथं मी देवाच्या साईडला, म्हणजे वर्षाला मी इथंच करते. म्हणजे इथं जी जागा आहे ना सोडलेली, ते मला ठीक वाटते. तिथं पायधूळ वगैरे पडत नाही किंवा सावली पडत नाही. आणि तसं तर देवीला काही चालत नाही. म्हणजे बाहेरून आता सगळेजण येतात, दिनेश कॉलेजहून येतं, हे गॅरेजहून येतात, तर थोडीशी शिवी जमत नाही देवीला, त्यामुळे इथंच मला ठीक वाटतं. कारण आता इथं समोर मी पूजा करेन, म्हणजे घटस्थापना करेन, तर एकदमच समोर येतात आणि किचनमध्ये आपल्या बाहेर जरा होतच असतात दिवसभर, म्हणून मला तिथंच ठीक वाटतं. तर रोजची देवपूजा केलेली आहे, तितकं काही शेअर केलेलं नाही. मी कालच देवांना पितांबर लावून छान घासून स्नान घातलेलं आहे, कारण आज होणार नव्हतं. आज पुरणपोळीचा स्वयंपाकही बनवायचा आहे, घटस्थापनाही करायची आहे, तर यामध्येच मला लेट होणार होता. मग देवाची डीप क्लिनिंग मी कधी करणार होते, आणि तसं तर आज लेट उठल्यामुळे थोडासा गोंधळ झालेलाच आहे. कारण मॉर्निंगला अगोदर मी स्वयंपाक बनवला, सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि मग परत मी किचन स्वच्छ केलं, पाणी भरून घेतलं, म्हणजे अनसूट पाण्याचा स्वयंपाक बनत आहे. तर इकडं डाळ लावलेली, डाळ शिजलेली आहे परफेक्ट. तर डाळीचं कट, म्हणजे आता आमटीसाठी कट काढून घ्यायचं असतं आपल्याला, पण जेव्हा आपण कुकरमध्ये डाळ शिजवतो त्यावेळी ते ऑप्शन नसतं की त्यामध्ये पाणी वगैरे राहतं. तर गरम पाणी टाकते थोडं आणि डाळीला एक उकळी काढून घेते आणि ते पाणी काढून घ्यायचं आहे आमटीसाठी. तर इकडं पुरणाची तयारी होत आहे, पण मी विचार केला की स्वयंपाक न बनवता अगोदर मी घटस्थापना करते, कारण त्यामध्ये मला थोडासा वेळ जास्त लागणार आहे, तयारी खूप सारी असते. पुरणपोळीचा स्वयंपाक नंतर बनवणार आहे. फक्त मी इथं डाळीचं कट काढून या डाळीमध्ये साखर आणि गूळ टाकून ठेवते आणि शिजवून ठेवते, आणि स्वयंपाक नंतर बनवणार आहे. कारण आता इकडेही तिकडेही दोन्हीकडे होणार नाही, नुसती धावपळ होणार आहे आपली. तर एक करणार आहे. विचार केला की दोन्हीकडे म्हणजे डाळ शिजत राहील तोपर्यंत देवपूजा करूया, पण होणार नाही, नुसता गोंधळ होतो आणि एक काम मी व्यवस्थित होत नाही. आणि घाई गडबडीत खूप साऱ्या गोष्टी विसरतातही, त्यामुळे म्हणलं एक काम व्यवस्थित करूया. तर इकडे मी गूळ घेतलेला आहे आणि साखर पण टाकणार आहे. म्हणजे फक्त गूळच किंवा फक्त साखर टाकत नाही, दोन्ही थोडं थोडं टाकते, म्हणजे छान टेस्ट येतो पुरणाला. तर इकडच्या रूममध्ये कशासाठी आलेली आहे तर खूप सारी सामग्री इकडेच ठेवलेली आहे मी, ते पण एक आणत आहे. म्हणजे साखर आणून तिकडेच ठेवलेली होती नेऊन, आणि परत हे घटस्थापनेची जी ही सामग्री आहे, जसं लोटको आहे, येणे आहे, हे सगळं लागणार आहे आपल्याला. पंती आहे, म्हणजे आपण पितळची पंती लावू शकता जी मोठ्या आकाराची असते, पण ते नाही आहे माझ्याकडे. आणि अगोदरपासून अशा पंतीमध्येच दीप प्रज्वलित करतो आम्ही, तर मी काही यामध्ये बदलाव केलेला नाही, कारण ते बाबांना आवडणार नाही. जे अगोदरचं आहे, जसे रूल्स आहेत तसंच मी करणार आहे, काहीच नवीन मी केलेलं नाही. जसं वर्षाला मी घटस्थापना करते तशाच पद्धतीने मी घटस्थापना करत आहे. तर डब्यातली साखर संपलेली होती, तर अगोदर डब्यात साखर काढून घेतली आणि थोडीशी पुरणासाठी काढून घेतलेली आहे. आणि या डाळीमधलं मी कट काढून घेत आहे आमटीसाठी. आणि हे डाळ थोडा वेळ गॅसवरती ठेवायचं आहे. जे हे एक्स्ट्राचं पाणी आहे सगळं आटल्यानंतर त्यामध्ये गूळ किंवा साखर टाकायची आहे. तसं तर तुरीचं पुरण थोडंसं सैल होतं आणि जास्त वेळ आपल्याला शिजवावं लागतं. आणि एक सलग चमचा फिरवत राहायचं आहे, कारण जसं आपण चना डाळीचं पुरण बनवतो ते खूप झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार होतं, पण तुरीचं थोडंसं झंझट वाटतंच मला. डाळीमध्ये जे हे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आटून गेलेलं आहे आणि एक सलग चमचा फिरवत आहे, कारण तुरीचं पुरण खूप लवकर चिटकायला लागतं बुडाला, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला फिरवत राहायचं आहे यामध्ये. आणि गूळ पण इकडं फोडून घेतलेला आहे.
या डाळीमधलं पाणी छान आटल्यानंतर यामध्ये साखर आणि गूळ टाकलेले आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. जसं साखर आणि गूळ मेल्ट व्हायला लागलं ना तसं पुरण पातळ होतं, पण काय हरकत नाही, कमी गॅसवरती निवांत शिजवून घेऊयात. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे. म्हणजे विलायची पावडर मी बनवून ठेवलेली आहे, तर जेव्हा हे घाई गडबड आहे त्यावेळी पटकन आपल्याला टाकता येतं. गोडाच्या पदार्थामध्ये विलायची पावडर हे टाकल्याने त्याचा टेस्ट छान येतो. आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे, यानं कलर छान येतो. म्हणजे आपण चणा डाळीचं पुरण बनवतो त्यावेळी हळदी पावडर टाकायची गरज नाही आहे, कारण त्याला अगोदरच पिवळा रंग असतो. पण तुरीच्या पुरणामध्ये थोडीशी हळदी पावडर टाकली ना टेस्ट पण वाढतो आणि कलर पण छान येतो. तर पुरण शिजत आहे, कमी गॅस करून ठेवलेला आहे, तिकडे माझं लक्ष आहे. आणि संग मी इकडे घटस्थापनेची तयारी करत आहे. तर ही आहे फुलारी. तर फुलारी आहे, परत लोटके आहेत, येळणी आहे आणि जे दीप प्रज्वलित करण्यासाठी आपण पंती घेतलेली आहे. या पंतीला आपल्याला पूर्णपणे गेरू लावून घ्यायचं आहे. गेरू काय असतं तर एक लाल कलरची माती भेटते, ती दुकानामध्ये भेटून जाते, ते आणलेलं आहे, तेच लावायचं असतं अगोदर. आणि या कवरमध्ये काय ठेवलेलं आहे तर कोळसे ठेवलेले आहेत, म्हणजे आपल्याला ऊद घालायचं असतं. त्यासाठी आपल्याला गाईच्या गवऱ्या भेटल्या तर खूपच चांगलं आहे, पण नाही आहेत माझ्याकडे, म्हणून मी कोळसा ठेवलेला आहे. आणि यामध्ये धूप पण आहे, तर ते मी साईडला बांधून ठेवलेलं आहे, म्हणजे आणखीन आपल्याला ते लागणार नाही. अगोदर आपल्याला घटस्थापनेची पूर्ण तयारी करून घ्यायची आहे. तयारी झाल्यानंतर घटस्थापना करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, फक्त तयारीलाच आपल्याला थोडासा वेळ जास्त लागतो. तर इकडे मी हे घेतलेलं आहे गेरू आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकूया. आणि येथे मी जे वस्तू घेतलेल्या आहेत त्याला पूर्णपणे गेरू लावायचा आहे. आणि गेरू व्यवस्थित हलकल्यानंतर आपल्याला आंब्याचे फांदे ह्या फुलारीला लावायचे आहेत. तर वर्षाला मी अशाच पद्धतीनं घटस्थापना करते. सगळीकडे थोडीशी पद्धत वेगळी असू शकते, पण ज्यांच्या घरी जशी परंपरा आहे, जसे रूल्स आहे, जसं आपले वडीलधाते माणसं करत आलेले आहेत त्याच पद्धतीनं केलं पाहिजे, म्हणजे काहीही बदलाव यामध्ये आणायचा नाही आहे. तर इकडे बघू शकता फुलारीला पूर्णपणे मी हे गेरू लावून घेतलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने इथं जी मी इथं ठेवलेली वस्तू सगळ्यांना गेरू लावायचं आहे. की स्टीलचा तांब्या घेतलेला आहे, त्याला पण मला पूर्ण भरून गेरू लावायचं आहे. त्यावरती मी दीप ठेवणार आहे. इथं दोन्ही लोटक्यांना मी गेरू लावलेला आहे. येळणीला पण लावत आहे, म्हणजे यामध्येच आपल्याला ऊद टाकायचं आहे, म्हणून ही येळणी पण मी गेरून अशा पद्धतीने गेरू लावून घेतलेला आहे. आणि भिंतीला पण थोडंफार आपल्याला कलर लावून घ्यायचा आहे, म्हणजे अगोदर ना भिंती चुना आणि गेरूच्याच राहायच्या, मग त्यावेळेस आपल्याला काही करण्याची गरज नव्हती. पण आता सगळीकडे पेंट असतं, त्यामुळे जिथं आपल्याला देवीची घटस्थापना करायची आहे त्या जागेमध्ये फक्त आपल्याला थोडंसं गेरू लावायचं आहे. तर इकडं हे जी पंती आहे ना, या पंतीतच दीप प्रज्वलित करायचं आहे, म्हणून मी अशा पद्धतीने गेरू लावून घेतलेला आहे. आणि एक स्टीलचा तांब्या घेतलेला आहे, याला पण मी भरून अशा पद्धतीने गेरू लावून घेतलेला आहे. तर झालेलं आहे हे काम. सगळ्या वस्तूंना गेरू लावून घेतलेला आहे. आता अगोदर फुलाचा हार करून घेऊ, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी अगोदर करायच्या, म्हणजे ही तयारी झाल्यानंतर आपल्याला घटस्थापना करायला जास्त वेळ लागणार नाही. या तयारीलाच थोडासा वेळ जास्त लागतो. तर इकडे मी सुईमध्ये दोरा ओवून ठेवलेला आहे आणि इकडे मी पुरणाकडे माझं लक्ष आहे, म्हणजे पुरण खाली चिटकूही शकतं बुडाला. गॅस कमी ठेवलेला आहे आणि अधूनमधून मी चमचा फिरवत आहे, म्हणजे तिकडं पुरणही बनेल आणि इकडे मी घटस्थापनेची तयारी करते, कारण आता एक पर्यंत लेट खूप होत आहे, म्हणून मी अशा पद्धतीने ही कामं आवरत आहे. म्हणजे ज्यांच्या घरी माझ्यासारख्या एकट्या ताई आहेत त्यांच्यावरती पूर्ण घरची जिम्मेदारी आहे ना, त्यांना थोडीशी धावपळ जास्त होते आणि अशा पद्धतीनं कामं आवरली ना जास्त कामाचा लोडही येत नाही, सगळं वेळेत होतं. तर झेंडूची फुले आणलेली आहेत आणि झेंडूच्या फुलाचा हार पण मागवलेला आहे, पण ते फुलं खूप वजनदार असतात आणि फुलारीवरती आपण अडकवलं ना ते एका साईडला होतं, त्यामुळे मी स्वास्तिकच्या फुलाचाच हार बनवत आहे. तर अर्धवट हार बनवलं आणि लगेच मी इकडं पुरणाला बघायला आलेले आहे, म्हणजे थोडीशी धावपळ माझी होत आहे. सगळं आपल्याला वेळेत करायचं आहे. तर इकडं फुलाचा हार जे आहे ना हे बनवून तयार झालेला आहे. पुरण पण शिजलेलं आहे, पण आणखीन थोडंसं मला सेल वाटत आहे, तर कमी गॅसवरती मी आणखीन एक वेळा चमचा फिरवून ठेवलेला आहे कमी गॅसवरती. आणि हार आता हे फुलारीसाठी बनलेला आहे. आणखीन मला छोटे छोटे 2 हार बनवायचे आहेत, म्हणजे आपण लोटकं आणि जी तांब्या ठेवणार आहोत त्याच्यासाठी. तर हे हार बनलेले फुलारीसाठी. आणि जी पानं मागवलेली आहेत ना खाती पानं, त्या पानांचा पण हार बनवायचा आहे मला.
फुलारीला अशा पद्धतीनं आणखीन 2 छोटे छोटे हार मी बनवलेले आहेत आणि मग जे पानं आहेत पानांचा पण हार बनवायचा आहे. खूप सारी पानं मागवलेली आहेत मी, म्हणजे समोर पूजेला ठेवण्यासाठी लागणार आहेत. दिनेश मॉर्निंगलाच आणून दिलेला आहे, कारण नंतर कोणी आणून देणार नाही मला, कारण दिनेशच्या पप्पांना फोन लावून तर ते कामात असतात आणि ते येणार नाहीत घेऊन, आणि दिनेश कॉलेजला जातो. म्हणून जी पूजेची सामग्री लागणार होती ती मॉर्निंगलाच मी आणायला लावलेली आहे. तर ही गेरू, परत खाती पानं, आंब्याची पानं आणि नारळ आणायला लावलेला आहे. कणीस तर मी रात्रीच पाण्यात भिजवून ठेवलेलं आहे, ते 2 दिवसाच्या अगोदरच मी आणायला लावलेलं होतं. पण इथं आंब्याची पानं थोडीशी छोटी छोटी आहेत, बघू शकता एकदम छोटी छोटी आहेत. व्यवस्थित मला फुलारीला ते लावताही येत नव्हती, इतकी छोटी आहेत. तर असं जे आहे ते आहे, आता दुसरी तरी कोणी आणून देणार नाही आहे. तर यामध्येच मी बघत आहे थोडीशी मोठी पानं असली तर ते लावणार आहे, कारण ते खूपच छोटी वाटत होती मला. तर अशाच पद्धतीने पूर्ण फुलारीला आपल्याला पानं लावून घ्यायची आहेत आंब्याची, आणि आंब्याची पानं जर जास्त असली तर दाराला याचं तोरण पण करून बांधायचं आहे. म्हणजे आजच्या दिवशी अगोदर दाराची पूजा करायची, तोरण बांधायचं आणि मगच आपल्याला पूजा वगैरे म्हणजे घटस्थापनेची तयारी करायची आहे. तर इकडे बघू शकता फुलारीला अशा पद्धतीने मी आंब्याची पानं लावून घेतलेली आहेत आणि फुलारी आपल्याला वरच्या साईडला बांधायची आहे. तर खूप सारी आंब्याची पानं आहेत, पण सगळी छोटीच आहेत. तर सगळं मी साईडला ठेवत आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण कळस मांडणी करतो त्यावेळेस लागणार आहे, साईडला ठेवलेला आहे. आणि तर येथे देवी विराजमान होणार आहे. तर अगोदर चौरंग आणि जी देवाची भांडे आहेत ते सगळे मी साईडला काढून ठेवते, म्हणजे इथं जागा करून घेते आणि येथेच मी घटस्थापना करणार आहे. तर चौरंग काढून घेतलेला आहे आणि शाईबाबांची फोटो मी वरच्या साईडला ठेवते, कारण खूप मोठी आहे, इथं ठेवलं तरीही पाणी वगैरे पडणार आहे, म्हणून मी वरच्या साईडला ठेवलेली आहे. चौरंग काढून घेतलं आणि इथं दत्तात्रेयांची फोटो पण ठेवलेली, ते पण मी काढून घेतलेले आहे. आणि अगोदर पूर्ण जागा मी स्वच्छ पुसलेला आहे, म्हणजे काल पण मी व्यवस्थित पुसलेला होता, तरी पण आता घटस्थापना होणार आहे. तर आणखीन एक वेळा मी पूर्ण जागा ही व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. जागा स्वच्छ झालेली आहे. आता लावून घेऊया गेरू. तर जे गेरू मी मिक्स केलेलं होतं तेच गेरू अशा पद्धतीने मी इथं लावून घेतलेलं आहे. आणि आता अगोदर फुलारी बांधून घेऊया. तर इथं वरच्या साईडला कोणका वगैरे सोडलेला नाही आहे, पण इथं भिंतीला खिळे आहेत, म्हणजे देवाचे फोटो लावण्यासाठी खिळे लावलेले आहेत. तर त्यालाच मी ती फुलारी बांधलेली आहे. आणि इकडे पुरणही बघू शकता, पुरण बनवून तयार आहे, फक्त पुरणपात्रातून काढायचं आहे. पण पुरणाचं काम नंतर करणार आहे, अगोदर मी घटस्थापना करून घेते. तर अगोदर विचार केला की पत्रवाळी ठेवून त्यावरतीच करायचं आहे, पण पत्रवाळ्या खूप साऱ्या लागत होत्या आणि ती व्यवस्थित बसतही नव्हत्या. तर मी काय केलं, बाहेर गेले, म्हणजे इथं घरच्या समोरच पळसाचं झाड आहे, तर त्या झाडाची मी पानं घेऊन आलेली आहे. म्हणजे पत्रवाळी बनवली जाते याची, पण मला येत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने पानंच ठेवलेली आहेत पूर्ण भरून, आणि यावरती मी पत्रवाळी ठेवून त्यामध्येच मी घटस्थापना करणार आहे. तर देवीचा आसन तयार झालेला आहे. आता घ्यायचे आहे धान्य. तर आपल्याला 11 प्रकारचे धान्य घ्यायचे आहेत, म्हणजे 21 प्रकारचे घ्यायचे आहेत, जितके भेटले तितके घ्यायचे आहेत. पण हे जे धान्य आहेत ना, घरामध्ये जितके आहेत तितके मी एका वाटीमध्ये ग्लासमध्ये भरून घेतलं. ज्वारी आहे, मसूर आहेत, हरभरे आहेत, हे सगळं घेतलेलं आहे. आणि हे जे धान्य मिक्स आहेत ना, यामध्ये 11 प्रकारचे धान्य आहेत. तर इथं मोठी देवी बसलेली आहे बसस्टॉपला, तर तिथूनच काल हे धान्य घेऊन आलेले आहेत. म्हणजे अमावस्या दिवशीच अंबाबाईच्या मंदिरामध्ये देवी विराजमान केली जाते, म्हणजे घटस्थापना होते. आणि जिथं जिथं मोठी मंदिरं आहेत तिथं घटस्थापना अमावस्या दिवशीच होते. मग तिथलेच धान्य घेऊन आलेले आहेत. तर ते धान्य घेतलेले आहेत, म्हणजे त्यामध्ये सगळेच प्रकार आहेत. आणि घरामध्ये ज्वारी, हरभरे, मसूर जे हे आहेत ते मी घेतलेलं आहे. आणि मदन मी अगोदरच आणून ठेवलेलं आहे, कारण पावसाळा दिवस आहे आणि ओली माती जर आणली तर त्यामध्ये व्यवस्थित हे धान्य मिक्स होत नाही, म्हणून अगोदरच आणून ठेवलेलं आहे मी. पण हे जे वावरी आहे याला चाळणी वगैरे करायची नाही आपल्याला. हे काळी माती आहे आणि यामध्ये धान्य व्यवस्थित येतं, पण चाळणी केल्यामुळे काय होतं, एकदम ते वावरी येते आणि त्यामध्ये धान्य मिक्स केला ना, आपण पाणी टाकलं ना, ते माती दबून बसते आणि ते बुरशी येते, व्यवस्थित धान्य उगवत नाही. एका वर्षी असं झालेलं होतं, तेव्हापासून मी चाळणी करत नाही आहे. जसे 1-2 यामध्ये हे खडे आहेत ना वावरीचे, ते तसेच ठेवायचे आहेत आणि आपल्याला धान्य मिक्स करायचं आहे. तर इकडं मी सगळंच धान्य यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि पत्रवाळी ठेवलेली आहे. त्यामध्ये मी हे जे मिक्स केलेलं मदन आहे ते अशा पद्धतीनं भरून घालायचं आहे. तर तुम्ही सांगा तुमच्याकडे घटस्थापना कशा पद्धतीनं करता, म्हणजे सगळीकडे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं केलं जातं, पण आमच्या इथं अशा पद्धतीनेच आम्ही घटस्थापना करतो. तर इकडे मी दत्तात्रेयांची फोटो ठेवलेली आहे आणि लक्ष्मी मातेची फोटो ठेवलेली आहे, कारण भवानीची फोटो आहे पण छोटी आहे.
म्हणून मी लक्ष्मी मातेचा फोटो ठेवलेला आहे आणि अगोदर मी पाणी घालत आहे. म्हणजे आपण घटस्थापना केली मग नंतर व्यवस्थित पाणी घालता येत नाही, म्हणून अगोदरच पूर्ण वावरे आपल्याला व्यवस्थित भिजून घ्यायचे अशा पद्धतीनं. आणि नंतर मग यावरती आपल्याला जे आपण लोटक्याला गेरू लावून ठेवलेलं आहे ते गेरू ठेवायचं आहे आणि यामध्ये पाणी भरून कळस्थापना करायची आहे. म्हणजे कणीस ठेवायचं आहे आपल्याला, यामध्ये नारळ वगैरे ठेवायचं नाही आहे. जे कणीस रात्री आपण भिजत ठेवलेलं होतं ज्वारीचं ते कणीस ठेवायचं आहे. तर अगोदर मी लोटक्यावरती स्वास्तिक काढून घेतलेला आहे आणि फुलाचा हार बांधून घेत आहे. म्हणजे आपण घटस्थापना केल्यानंतर येणार नाही म्हणून अगोदरच मी अशा पद्धतीनं हे फुलाचा हार बांधून घेतलेला आहे. आणि पाणी भरायचं आहे आपल्याला आणि यामध्ये 1 सुपारी, हळदी, कुंकू, फूल, दुर्वा, 1 रुपयाचं नाणं हे सगळं टाकायचं आहे आणि मगच आपल्याला यामध्ये कणीस ठेवायचं आहे. आणि पानं म्हणजे आपण खाती पानं लावलं तरी पण चालतं आणि आंब्याची पानं लावली तरी पण चालतं, पण मी आंब्याचीच पानं लावणार आहे कारण आंब्याची पानं जास्त दिवस टिकून राहतात. खाती पानाला 2-3 दिवसामध्ये ते खराब व्हायला लागतात, म्हणून मी आंब्याची अशा पद्धतीने फांदे ठेवलेले कारण पानं एक एक काढे तर एकदम छोटे आहे ते, म्हणून मी असेच ठेवलेले आहेत. तर अशी केलेली आहे मी घटस्थापना. आणि आता दीप प्रज्वलित करायचा आहे, त्यासाठी मी जी गेरू लावलेला तांब्या आहे स्टीलचा ते घेतलेला आहे. याची अगोदर पूजा करून घेऊ. फुलाचा हार बांधलेला आहे मी आणि साईडला ठेवलेला आहे. म्हणजे देवीना घटस्थापना 2 केले जातात, पण आमच्या इथे एकच आहे. म्हणजे जे आपण दीप प्रज्वलित करतो ना तिथं पण एक घटस्थापना केली जाते आणि त्यावरती आपल्याला दीप प्रज्वलित करायचं असतं. म्हणजे खूप ठिकाणी मी असंच बघितलेलं आहे, पण आमच्या इथं एकच घटस्थापना केली जाते आणि जे दीप प्रज्वलित करायचं आहे ते तांब्या खालच्या साईडला ठेवला जातो. आणि इकडं मी खाती पानाचा आहे अशा पद्धतीने हार बनवून घेतलेला आहे, म्हणजे बांधून घेतलेला आहे. आणि फुलारीला अगोदर मी खाती पानाचं जी माळ मी बनवली ते घालणार आहे, नंतर फुलाचं जी माळ बनवली ते घालणार आहे. आणि समोर मी अशा पद्धतीने खाती पानं ठेवलेले आहेत. पूजन करून घेऊया. आणि खारी, खोबरं, सुपारी, हळदीचं कुंकू जी ही पूजेची सामग्री आहे पानावरती ठेवायची आहे. फळे ठेवू शकता, पण आता यावेळी फळं नाही आहेत आणि आणून देण्यासाठी कोणी नाही. हे झालेलं आहे सगळ्यात मेन प्रॉब्लेम की काही लागतं मला छोटी मोठी सामग्री तर आणून देण्यासाठी कोणी नसतं. दिनेश कॉलेजला गेल्यानंतर मग जे घरामध्ये आहे तेच मला करायचं असतं, काही ऑप्शनच नसतं नंतर माझ्याकडे. तर जी ही पूजेची सामग्री आहे ती मी समोर ठेवली आहे अशा पद्धतीनं. आणि इकडं फुलारीला अगोदर हे पानाचा हार आणि फुलाचा हार अशा पद्धतीने मी घालून घेतलेला आहे. आणि पूजन करून घेऊया. आणि पंतीमध्ये दीप प्रज्वलित करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मोठी वात लागणार आहे. म्हणजे जी वाती मी बनवल्या ते जमणार नाही, कारण ही जी दीप आपण एक वेळा प्रज्वलित करतो तर 5व्या दिवशी म्हणजे 5व्या माळेला ते वात आपल्याला चेंज करायची असते, तोपर्यंत हीच वात ठेवायची असते. म्हणून मी अशा वाती थोड्याशा मोठ्या मी बनवत आहे. आणि इकडे मी आरतीचं ताट पण तयार करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेल आपल्याला वेगळं ठेवायचं आहे देवीसाठी. तर एक बॉटल घेतलेली आहे 1 लिटरची आणि या बॉटलीमध्ये मी तेल ओतलेलं आहे. अगोदर ग्लास घेतला कारण मला वाटलं यामध्ये धार लागणार नाही, पण धार व्यवस्थित लागली. आणि ही बॉटली भरलेली आहे, पण खूप गच्च भरली तर थोडंसं तेल मी पंतीत काढत आहे. कारण जेव्हा आपण तेल यामध्ये ओतत होते ना त्यावेळी तर व्यवस्थित धार लागली, पण जसं बॉटल भरत आली ना त्यावेळेस मात्र थोडीशी गडबड झाली आणि तेल खाली पण सांडलं. मी अगोदरच ताट घेतलेलं होतं कारण मला माहिती आहे घाई गडबडीत माझ्या हातानं सांडायला होणार झाल्याशिवाय राहतच नाही. तर इकडे बॉटल भरून ठेवलेली, पंतीमध्ये तेल काढलेलं आहे आणि आरतीचं ताट पण मी तयार केलेलं आहे. पण देवीची आरती मी नंतर करणार आहे. अगोदर मी नैवेद्य थाळी तयार करते, म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे, थोडासा टाईम लागेल मला. तर अगोदर मी पुरणपोळ्या बनवते आणि नंतर मग देवीची मी आरती करून घेणार आहे. तर कशा पद्धतीने मी पुरणपोळ्या बनवल्या, देवीची आरती केली, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका.